नमस्कार मंडळी, मी डॉक्टर योगेश परुळेकर, भाजीपाला विशेषज्ञ, भाजीपाला सुधार योजना, मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली। आज आपण या ठिकाणी शेवगा, बहुवर्षीय शेवगा या पिकाची माहिती घेणार आहोत। शेवगा हे पीक कोकणातल्या शेतकऱ्यांना नवीन नाही। बहुतांशी शेतकऱ्यांच्या परसबागेमध्ये किमान एका तरी शेवग्याच्या झाडाची लागवड झालेली किंवा ते झाड वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं। अलीकडच्या काळामध्ये या शेवगा पिकाला व्यापारीदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आपल्याला दिसून येतं। याचं कारण म्हणजे शेवग्याच्या शेंगा तसंच शेवग्याची पानं या दोन्ही शेवग्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय न्यूट्रिशियस आहेत। त्याच्यामध्ये अनेक क्षार, जीवनसत्व आहेत, मोठ्या प्रमाणावरती आहेत। आणि या शेवग्याच्या पानांचा उपयोग देखील पानांची पावडर बनवण्यासाठी केला जातो। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेवग्याची लागवड ही मोठ्या प्रमाणावरती होत असलेली आपल्याला दिसून येते। या शेवग्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये प्रामुख्याने बहुवर्षीय शेवगा, जसं ही कोकण रुचिरा ही आमची जात आहे, ही बहुवर्षीय शेवग्याची जात आहे। म्हणजे काय तर एकदा लागवड केली तर अगदी किमान 10, 15, 20 वर्ष तुम्ही त्या झाडाचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर त्यापासून उत्पादन घेऊ शकतो। आणि दुसरा जो शेवग्याचा प्रकार येतो त्याला वार्षिक शेवगा म्हणू शकतो आपण, किंवा ॲन्युअल मोरिंगा असं म्हणतात। आणि बहुतांशी जी नवीन लागवडी होत आहेत ते ॲन्युअल मोरिंगाच्या होत आहेत। आणि त्या जाती ज्या आहेत त्या ड्राय रिजनमध्ये, ज्या ठिकाणी पावसाळा कमी आहे, आर्द्रता कमी आहे, त्या ठिकाणी जास्त चांगल्या पद्धतीने उत्पादन देत असलेले आपल्याला दिसून येतात। कोकण कृषी विद्यापीठाने कोकण रुचिरा नावाची ही जी जात विकसित केलेली आहे ही अतिशय चांगली जात आहे। आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना शेवगा लागवडीसाठी ही जात शेतकऱ्यांनी निवडावी असं विद्यापीठाने शिफारशीत केलेलं आहे। आता आपण या ठिकाणी जी बघतोय लागवड, ही लागवड आपण 1 वर्षापूर्वी या ठिकाणी केलेली आहे। गेल्या जानेवारी महिन्यामध्ये आपण ही लागवड केलेली आहे, जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये। आणि आपण बघतात की आत्ता या डिसेंबर महिन्यामध्ये याला फुलं आलेली आहेत। अजून एक 15-20 दिवसांनी, महिन्यांनी याच्या शेंगा ह्या काढायला तयार होतील। या ठिकाणी आपण बघता जेवढी लागवड, जेवढी झाडं या ठिकाणी आहेत त्या सगळ्या झाडांना कमी अधिक प्रमाणात यावर्षी फुलं यायला सुरुवात झालेली आहेत। आणि निश्चितपणे पुढच्या महिन्याभरामध्ये यापासून शेंगा मिळायला सुरुवात होतील। आता पारंपरिक जी लागवड आहे शेवग्याची ती 6 बाय 6 मीटरवरती शिफारशीत किंवा 5 बाय 5 मीटरवरती शिफारशीत केलेली दिसून येते। परंतु अलीकडे घन पद्धतीने लागवड करण्यावरती शेतकऱ्याचा भर आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपण 4 बाय 4 मीटर, 4 बाय 3 मीटर, 4 बाय 2 मीटर अशा वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी लागवड केलेली आहे। जेवढं लागवडीचं अंतर कमी तेवढं आपल्याला ही झाडं छाटणी करून छोटी ठेवायला लागणार आहेत, हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। शेवग्याचं जे पीक आहे, शेवग्याचं झाड आहे, हे छाटणीस अतिशय उत्तम प्रतिसाद देतं। याची मुख्य शेतामध्ये लागवड केल्यानंतर आपल्याला पाणी आणि खत व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे। खतं साधारणपणे वर्षातनं 2 वेळा, एक जून महिन्यामध्ये आणि पुन्हा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आपण या झाडांना देणं गरजेचं आहे। आणि तसंच सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे पाऊस कमी झाल्यानंतर एकदा त्या झाडाला त्याची जी अनावश्यक वाढ झालेली आहे किंवा खूप उंच झाली असतील तर त्याची छाटणी करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून येणाऱ्या नवीन पालवीला चांगल्या पद्धतीची फुलं लागून चांगलं उत्पादन त्यापासून शेतकऱ्याला मिळू शकतं। आता शेवग्याच्या लागवडीमध्ये एक मोठा धोका जो आहे तो आहे फक्त वानरांचा। विशेषतः कोकणामध्ये हे जे पीक आहे हे माकडांचं अतिशय आवडतं असं पीक आहे। त्यामुळे त्याच्यापासून त्याला धोका निश्चितपणे आहे। ज्या ठिकाणी शेताची राखण आहे त्या ठिकाणी लागवड करायला हरकत नाही, किंवा काही असे भाग आहेत, गावं आहेत ज्या ठिकाणी माकडांचा त्रास कमी आहे, त्या ठिकाणी देखील अगदी चांगल्या पद्धतीने शेवग्याची लागवड करता येईल।
मुख्य पीक म्हणून देखील याची लागवड करता येईल. तसंच आंबा किंवा काजूची ज्या बागा आहेत त्या बागांमध्ये आंतरपीक म्हणूनसुद्धा शेवग्याची लागवड ही चांगली फायदेशीर निश्चितपणे ठरू शकेल असा विश्वास मला वाटतो. कोकण कृषी विद्यापीठाने जी जात विकसित केली आहे कोकण रुचिरा, या कोकण रुचिरा जातीची रोपं आपण या ठिकाणी तयार करून शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार त्यांच्या मागणीनुसार आपण पुरवतो. जर मोठ्या प्रमाणावरती मागणी असेल तर शेतकऱ्यांनी किमान 3 महिने आधी ती मागणी या ठिकाणी नोंदवणं गरजेचं आहे, जेणेकरून उपलब्ध बियाण्यानुसार ती रोपं कधी शेतकऱ्यांना पुरवता येतील याचा आपण याबाबतची माहिती शेतकऱ्याला निश्चितपणे देऊ शकू. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण तो शेअर करा, लाईक करा आणि विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.